लोकसभा 2024 सोलापूर लोकसभा उमेदवार माढा लोकसभा उमेदवाराचे अर्ज आज छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोठी रॅली काढून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी माध्यमांशी बोलताना सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की आमच्या माढा आणि सोलापूर लोकसभेचे दोन्ही फॉर्म भरत आहेत आणि ह्या निवडणुकीत मला निश्चित मागे घ्या 10 वर्ष या देशासाठी काम केले। विशेषतः सोलापूर लोकसभेसाठी आणि माढा लोकसभेसाठी जे मोठ्या प्रमाणात निधी ह्या 10 वर्षात मागच्या 65 वर्षात जे मिळालं नाही ते 10 वर्षात जे मिळालं या सगळ्याची नोंद घेऊन जनता पार्टीचे दादा विरोधक टीका करत आहेत, जबरदस्त टीका करत आहेत। मागील 10 वर्षात ह्या खासदारांनी काही काम केलं नाही। विरोधक डोळे उघडून बघितले ना त्यांना कळेल, ज्याला बघायचं नाही त्याला कसं दिसणार आहे। माजी महापौर यांना मताला विनंती आहे किती लाभार्थी या ठिकाणी मिरवणूक पुढे घेऊन जायचं आहे। 65 वर्षामध्ये किती कोणी निघायचं नाहीये, सगळ्यांनी मिरवणूक पुढे घेऊन जायचं आहे। लाभार्थी प्रत्येक गावामध्ये मागच्या 65 वर्षात लाभार्थी हा प्रकार माहिती नव्हता। आता 75% लाभार्थी प्रत्येक गावात दिसतील। थोडं हायवेचं नेटवर्कचं बघा, आमच्या विमानतळाचं कार्य बघायला लागलं, आता अंतिम टप्प्यात आहे। दादा अजून देखील त्यांनी उपराचा हा शब्द वापरत जनता नेता वायनाडला जाऊन उभारते तरी उपरा म्हणावं का? आम सातपुते जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यामुळे त्या उपऱ्याला काय अर्थ नाही। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे। मोदीजीने 10 वर्ष जे कामं केली तुम्ही सांगा ना, तुम्ही 65 तुम्ही या जिल्ह्यात सोलापूरचे होता, तुम्ही एवढं सगळं त्यामुळे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर हे लढू शकत नाहीत, म्हणून उपराचा शब्द हा वापरायला लागला। दादा अजून एक भाजपच्या वरिष्ठांकडनं एक सूत्रांकडनं माहिती मिळते की आमदारकीचं तिकीट हवं असेल तर आपल्या मतदारसंघातनं लीड मिळाली तरच आमदारकीचं स्वप्न पहा। तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कृपया रथावरती यावं, त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांनी वर यावं, त्याचबरोबर सुभाष देशमुख यांनी वर यावं। अक्कलकोटची तर अक्कलकोटमधनं कसं लीड मिळेल? लिंगायत समाज कुठल्याही आमदाराला असं कुठं सांगितलं नाही गेलेलं तिकीट मिळवायचं तर तुम्ही लीड घ्या, पण मोदीजींचं नेतृत्व देवेंद्रजींचं नेतृत्व जनतेची कामं करून जनतेच्या समोर ठेवलं। मागच्या निवडणुकीत 2 निवडणुकीत जे मताधिक्य मिळालं त्याचा एक पेक्षा मोठा मताधिक्य घ्यावं आमचं।